Hello, boys. Again, you are welcome. Online is English. Today, we are going to learn Standard 10th An Encounter of a Special Kind, written by Tapan Mukherjee. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा धडा पाहणार आहोत की तपन मुखर्जी हे त्याचे लेखक आहेत. त्यांच्या जीवनामध्ये असलेला प्रसंग ते कथन करतायत. ज्यावेळेस ते 15 वर्षाचे होते. 15 वर्षाचा प्रसंग आपल्याला ते ह्या धड्याच्या माध्यमातून सांगतात आणि तो प्रसंग सांगत असताना प्राण्यांबरोबर असलेलं नातं कसं असावं, कसं तयार होतं, हा संदेश त्यांनी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे. सो बिफोर स्टार्ट our lesson, if you are new in my channel, please like and subscribe it. Okay, let's start. An encounter of a special kind म्हणजे एक विशिष्ट प्रकारची चकमक. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. वेस्ट बेंगॉलमधील राणीगंज ह्या शहरात माझे वडील वैद्यकीय क्षेत्रामध्ये एका खाजगी कंपनीत काम करीत होते. द ऑफिसर्स ऑफ कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. त्या कंपनीच्या ऑफिसर्सला स्वतंत्र असे बंगले त्या परिसरामध्ये दिले होते. आवर हाऊस वॉज इन ए कॉर्नर ऑफ अ कॅम्पस. त्या परिसरामध्येच आमचं घर एका कोपऱ्यावर होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. अधिकाऱ्यांचा जो क्लब होता तो आमच्या गार्डनच्या कोपऱ्यावरच होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास अँड कलरफुल फ्लॉवर. ते कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. भव्य अशा हिरव्या गवतानी, कलरफुल फ्लावर्स विविध रंगाच्या फुलांनी, अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्री. उंच आणि भव्य असे झाडंनी तो परिसर भरलेला होता. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊस होल्ड्स. आणि स्वयंपाकघरामध्ये जे भाजीपाला फळभाज्या जे लागत होते त्या गार्डनमध्येच पिकवल्या जात होत्या आणि मोसमी अशा पालेभाज्या तिथूनच आम्ही घेत होतो. द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेशीज ऑफ बर्ड्स. उंच भव्य असे झाडं नेहमीच खारुताईंच्या आकर्षणाचे केंद्र होते. त्याचबरोबर विविध प्रकारचे पक्षी आणि अ ग्रुप ऑफ लंगूर हॅड इवन मेड देअर डेन. इन अँड अश्वत्थ ट्री नियर बाय. त्या परिसरामध्ये अश्वत्थ ट्री होता. पिंपळाचं वडाचं मोठं झाड होतं. त्या झाडावरच वानराच्या टोळीनं मुक्काम ठोकला होता. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्ट अँड डेली लाईफ. त्या सगळ्या गोष्टी, त्या सर्व गोष्टी आमच्या जीवनाचा, दररोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनल्या होत्या. A small incident on Saturday afternoon left a profound effect on me. एके शनिवारी छोटासा प्रसंग घडला, परंतु तो छोटासा प्रसंगाने खूप मोठा परिणाम माझ्या मनावर केला. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन. माझे डोळे एका नवीन दृष्टिकोनातून उघडले. टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. देवाच्या निर्मितीच्या चमत्काराकडे. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन. ते पूजा व्हॅकेशनचे सुट्टीचे दिवस होते. बंगालमध्ये दुर्गा पूजेचा महोत्सव असतो, त्यानिमित्त सुट्ट्या असतात. त्याचे दिवस होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड,
इतर मुलांप्रमाणेच the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. आणि इतर मुलांप्रमाणेच ती सुट्टी ही माझ्यासाठी संधी होती की पुस्तकामध्ये गुंतून राहण्याची, जे प्रामुख्याने जे मासिक आणि गोष्टीची पुस्तकं त्या महोत्सवाच्या काळात प्रकाशित केली जात होती. आफ्टर हार्टी लंच, माफक भरपेट जेवल्यानंतर माझे आईवडील आणि माझी लहान बहीण दुपारची वामकुक्षी घेत असताना आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. मी एक पुस्तक घेऊन बसलो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. ते शांत असं वातावरण माझ्या साहसी कथा वाचण्यासाठी एक अनुकूल असं होतं. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. आणि कधीमधी ती शांतता माझ्या आईवडिलांच्या घोरण्याने आणि इंटरमिटंट स्ट्रिपिंग ऑफ हाऊस पॅरो, चिमण्यांच्या सातत्याच्या आवाजाने, द हार्श कॉईंग ऑफ क्रो, कावळ्याच्या कावकावाने, अँड द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाईंग हाय अबव द ग्राउंड, जमिनीपासून उंच उडणाऱ्या घारेच्या कर्कश आवाजाने ती शांतता भंग पावत होती. मिनिट्स टिक्ड बाय. काही मिनिट गेले. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक. पुन्हा एकदा मी पुस्तक वाचण्यात गुंतलो. त्याच वेळेस सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. कुत्र्यांचा भुंकण्याचा मला आवाज आला. भटके कुत्रे रस्त्यावरचे, त्यांचा भुंकण्याचा मला आवाज आला. आय चोज टू इग्नोर द कमोशन. मी तो गोंधळ दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. मी असा विचार केला की कोपऱ्यावर डुकराच्या पिल्लाच्या पाठीमागं ते कुत्रे लागले असतील, म्हणून मी तो आवाज दुर्लक्ष केला. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर. परंतु लगेच तो आवाज अधिकाधिक मोठा होत गेला अँड मोर ॲग्रेसिव्ह, अधिकाधिक आक्रमक होत गेला. अँड द अलार्म कॉविंग ऑफ फोक ऑफ क्रोज ॲडेड टू द ककोफोनी. आणि त्याचबरोबर कावळ्यांचा कावकाव त्या आवाजामध्ये सामील होत होता. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोज. आणि मी तो आवाज माझ्या जवळच ऐकू येतोय हे माझ्या लक्षात आलं. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. माझ्या उत्सुकतेनं माझ्यावर मात केली. लिव्हिंग द बुक असाइड, मी माझ्या गोष्टीचं पुस्तक बाजूला ठेवलं. आय रश टू द व्हरांडामध्ये गेलो टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. काय घडतंय हे बघण्यासाठी. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. क्लब हाऊसच्या त्या छपरावर मी बघितलं तर मला भयानक दृश्य दिसलं. अ बिग मेल लंगूर, एक नर वानर, ॲपरेंटली द रीडर ऑफ ग्रुप, कदाचित तो त्या वानराच्या टोळीचा म्होरक्या असावा, वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर. त्यानं आपल्या हातामध्ये वानराचं लहान पिलू पकडलं होतं. अँड मर्सिलेसली बीटिंग इट ऑल ओव्हर विथ द डेफिनेट इंटेंट टू किल. आणि निर्दयपणे ते मारण्याच्या इराद्यानेच त्याला ते मारत होतं. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेझर मेंबर ऑफ लंगूर ग्रुप वॉज स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग. आणि त्याची असहाय्य आई आणि इतर वानरं त्याच वेळेस त्या छपरावर विखुरले गेले. अँड वॉचिंग द बेबी वॉज बीइंग किल्ड. आणि ते पिलू त्या वानराच्या हातामध्ये मरताना बघावं लागतंय हे त्यांच्या लक्षात आलं. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. I recalled a terrible custom. मला त्याचबरोबर एक त्यांची रूढी परंपरा लक्षात आली, आठवल्या की कोणताही नर वानर किंवा नर पशु असेल, पक्षी असेल
आपल्या टोळीमध्ये इतर नर वानराला किंवा नर वानराच्या पिलाला सामावून घेत नाही. विदाउट लुझिंग एनी टाईम, वेळ न दवडता, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट मराउंडिंग लंगूर. मी वेळ न दवडता हातात एक मोठी काठी घेतली आणि वेगाने हातात दगड घेऊन त्या वानराच्या दिशेने भिरकावला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. ते अतिशय त्वेषाने, रागाने त्याला मारत होते. माझ्या ह्या हल्ल्याकडं त्यानं दुर्लक्ष केलं. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. त्याच्यानंतर मी अधिक दगड त्याच्या दिशेने मारली. द डॉग ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पीच ऑफ क्राय. कुत्र्यांनी त्यांच्या भुंकण्याचा आवाज वाढवला. द चेंज सर्कमस्टन्सेस, बदललेली परिस्थिती, अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक, अचानक झालेला हा हल्ला, फॉर अननोन क्वार्टर्स, अनपेक्षित असा हल्ला, फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द व्हरांडा. त्या नर वानराला ते पिलू सोडून द्यावं लागलं. त्यानं ते सोडलं. स्लोपिंग रूफ, छपरावरून खाली ते पडलं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड ॲपेअर्ड टू बी डेड. ते वानराचं पिलू हे लिस्टलेस होतं, म्हणजे अर्धमेलं झालं होतं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. त्या उतरत्या छपरावरून त्याचे ते अर्धमेलं शरीर घरंगळत खाली येऊ लागलं. द एक्साइटमेंट ऑफ पॅक ऑफ डॉग्स ग्रू मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. आणि ते घरंगळताना पाहिलेलं पिलू, कुत्र्यांना आपल्याला एक आयती मेजवानी भेटते ह्याची उत्सुकता लागून राहिली होती. कीपिंग द डॉग असाइड ॲट बे विथ स्टिक. माझ्या हातातल्या काठीनं मी तो कुत्र्यांचा मागं सारलं. आय मॅनेज टू कॅच द होल्ड द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. आणि कसा बसा मी त्या वानराच्या पिलाची शेपटी पकडण्यात यशस्वी झालो. द बेबी ॲपेअर्ड इनर्ट. अजूनही ते पिलू अर्धमेलं होतं अँड लाईफलेस. हालचाल करत नव्हतं, निश्चित पडलं होतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. ते निश्चितच नर वानराचं पिलू होतं. बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट टू द व्हरांडा. त्याच वेळेस माझे आई वडील आणि माझी बहीण व्हरांड्यामध्ये आले. वी आर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. मी त्या पिलाची कशी सुटका करतोय ह्याचे ते साक्षीदार बनले. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आमचे काही शेजारी काही अंतरावर गोळा झाले. आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. घराच्या परसामध्ये मी त्या पिलाला नेलं अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. कोंबड्यांचा जो पिंजरा होता त्या ठिकाणी मी त्याला झोपवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच्ड. त्याच्या पूर्ण शरीरावर खोल अशा जखमा होत्या आणि व्रण होते. ब्लड वॉज वूजिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. काही जखमेमधून रक्त टिपकत होतं, पाझरत होतं. द बेबी रिमेंड मोशनलेस. अजूनही ते पिलू अर्धमेल्या अवस्थेत होतं, हालचाल करत नव्हतं. माय फादर प्रोव्हाइडेड द फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी त्याच्यावर प्रथमोपचार केले आणि त्याच्या जखमा स्वच्छ केल्या आणि त्याचं रक्त वाहनं थांबवलं. आय वॉज रिव्हील्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग. आणि माझ्या असं लक्षात आलं की त्या पिलाचा श्वासोश्वास चालू आहे. इवन द हिज ब्रीथ वेअर शॅलो. जरी त्या श्वासोश्वास सावकाश होता. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टिअर अँड. काही वेळानंतर थंड पाण्याचे त्याच्यावर मारल्यानंतर ते बेबी हललं. ते लहान पिलू हललं. अँड आफ्टर अ फ्यू शंकी ॲटम्स
अजून काही प्रयत्नानंतर he sat up. ते उठून बसलं. He was in state of shock. त्या पिल्याला धक्का बसला होता. Started trembling like a leaf in the wind. वाऱ्यामध्ये झाडाचं पान कसं थरथरतं तसं ते थरथरत होतं. His two little twinkling eyes welled up with tears. त्या प्रकाशणाऱ्याच्या छोट्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. He started to sob with a muffled cry. ते हुंदके देऊन रडू लागलं. Just like a human child would after expressing trauma. मानवाच्या लहान मुलाला जसा मानसिक धक्का बसल्यानंतर हुंदके देऊन रडतं तसंच ते रडू लागलं. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand. मी केळाची साल काढून केळ त्याला दिलं. ते त्यानं थरथरत्या हाताने घेतलं and began taking hesitant bite. आणि घाईने त्याचे तुकडे ते करू लागला. Carrying arms, the mother sat still with the baby in her lap. त्याची आई शांतपणे बसली होती. For a few minutes. He was almost as if she was pondering over her option. ती पाहत होती काही तिच्याकडे पर्याय आहे का and trying to figure out how she could keep the baby safe from the further assault. आणि ती पाहत होती की कशा प्रकारे तिचं ते पिलू ह्या अशा हल्ल्यापासून वाचवायचं. For a few seconds, the mother langur looked straight into my eyes. काही सेकंदानंतरच त्या आईनं माझ्या डोळ्यामध्ये पाहिलं. Even today, I cannot forget that look in her eyes. आजही मी तिचे डोळे विसरू शकत नाही. I was overwhelmed. मी तिचे डोळे आजही विसरू शकत नाही की तिनं तिच्या डोळ्यामधून माझ्याविषयीचे कृतज्ञता दाखवली होती. I was overwhelmed by the emotion. मी भावनिक झालो होतो, भारावून गेलो होतो. The sentiment and the way she said thanks to me. माझे आभार मानण्याच्या तिच्या पद्धतीने मी भारावून गेलो होतो. There sat a universal mother holding a stricken child in her lap. तिनं आपलं पिलू आपल्या छातीशी बिलगवलं. Then in a flash she jumped with the baby clinging to her belly and reached our kitchen room. त्यानंतर काही क्षणातच तिनं उडी मारली आणि आमच्या स्वयंपाकघराच्या छपरावर गेली. She surveyed the area of the vicious male langur. तिनं आजूबाजूला पाहिलं की पुन्हा एकदा तो हल्ला होईल का नाही. And then leaped away in the direction opposite to the place of violent encounter. त्या हल्ला झाल्याच्या विरुद्ध दिशेला तिनं उड्या मारत पिल्लाला घेऊन निघून गेली. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that ही छोटी माझी आणि त्या वानराच्या पिलाची आणि त्याच्या आईची झालेली भेट, दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन, आमच्यामध्ये झालेले जे संवाद आहे, अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडियल रियालिटी, आणि एकमेकाबद्दल असलेले विश्वास हेच सत्यता होती. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड, द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. आणि ही गोष्ट केल्यानंतर प्राण्यामधलं आणि माणसामधलंही रिलेशन तयार होऊ शकतं. द मदर लंगूर शोड मी दॅट, त्या पिलाच्या आईनं दाखवून दिलं की फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, की फक्त पक्षाला प्राण्याला खायला देणं म्हणजेच त्यांच्यामध्ये असलेलं नातं तयार होतं असं नाही. देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग, इतर माध्यमातूनही आपण नातं तयार करू शकतो. ते कोणतं? अ बॉर्डर थ्रू द ट्रस्ट, एकमेकाबद्दल असलेला विश्वास, कंपॅशन, एकमेकाबद्दल असलेली सहानुभूती, आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग, एकमेकाबद्दल असलेला समजूतदारपणा. ह्यातून प्राण्यात आणि मानवातही एक चांगलं नातं तयार होऊ शकतं. 55 years have passed since that day. त्या प्रसंगानंतर 55 वर्ष होऊन गेली. आय नाव 70 years old. आज मी 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फाउंडली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. तरीही आज मला
तो प्रसंग, ती विशिष्ट प्रकारची चकमक जशीच्या तशी आठवते. आजही माझ्या वयाच्या 15व्या वर्षी घडलेला तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो आणि त्या प्रसंगाने मला जीवनामध्ये जो धडा शिकवला तो जसाच्या तसा मला आठवतो. हे आपल्याला लेखक तपन मुखर्जी ह्या धड्याच्या माध्यमातून सांगतात.